नमस्कार. हे पहा एकदम सोपा विषय आहे. समजा आपल्याला जेव्हा एखाद्या कॉलेजमध्ये सीट मिळते आपल्या मुलाला, तर कॉलेजवाले आपले म्हणजे पालकांचे आई आणि वडिलांचे वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स घेतात. तर हे सगळे तुम्हाला मी स्क्रीनवर एकानंतर एक दाखवणार आहे आणि एक्सप्लेन पण करणार आहे, की आपल्याला कोणतं डॉक्युमेंट्स नेमकं कशासाठी द्यावं लागतं. तर त्यामुळे तुम्ही जर थोडेफार जर सीरियस आतापासून जर होत असाल, तर नक्की पुढं जी एक त्रासदायक सिच्युएशन तयार होते, तर ती होणार नाही. कारण हे जवळपास वेळ लागणारा हा व्हिडिओ आहे. कारण एकदम जर का मी म्हटलं की तुम्हाला 5 मिनिटात एक्सप्लेन करतो, तर ते होणारच नाही. यानंतर जर तुम्ही पाहिलं स्क्रीनवर तर मी एक वेगळं डॉक्युमेंट्स पण या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी प्लेस केलेलं आहे, कारण ते पीडीएफ होतं. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर यात तुम्हाला पॅरेंट्सचं इथं सगळं सिग्नेचर दिसतं, आधार नंबर, ॲड्रेस, इकडे फोटो पण लावावा लागतो पॅरेंट्सचा, आई असतील किंवा वडील असेल किंवा मग तुमचे पालक दुसरे जर कोणी असतील तर ते समजा. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला अगोदरच सगळ्या माहिती असतील तर पुढं जेव्हा आपल्याला ऍडमिशनला जावं लागतं तर तेव्हा त्रास होत नाही. आपल्या मुलाला मुलीला जेव्हा आपण सोबत घेऊन जातो आणि एखादं डॉक्युमेंट जर का राहिलं करायचं, तर जर त्याच दिवशी शेवटचा दिवस असेल ऍडमिशन जॉईनिंगचा, तर आपला तो राऊंड पूर्णपणे कॅन्सल होतो आणि पुढे जर आपल्याला सीट नाही मिळाली तर वर्ष वाया जाईल. तर त्यामुळे थोडं सविस्तर या व्हिडिओला बघा. नवीन असाल तर जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खरंच हा व्हिडिओ बनवणं आवश्यक होतं का, तर एकदा कमेंट बॉक्समध्ये यस किंवा नो असा नक्की एकदा रिप्लाय करा. आपण आता सुरुवात करूया. आता हे पहिलं डॉक्युमेंट्स आहे. पहिल्या डॉक्युमेंट्स मध्ये आपल्याला लागतो आपला आयडी प्रूफ. आयडी प्रूफ मध्ये एका साईडला मी ठेवलेलं आहे आधार कार्ड. फ्रंट साईड बॅक साईड दोन्ही सुद्धा व्यवस्थित अपडेटेड आहेत का, त्यावर काही स्पेलिंग मिस्टेक आहे का, आपला फोटो वगैरे सगळं अपडेटेड आहे का, हे चेक करा. त्यानंतर पॅन कार्ड. पॅन कार्डवर पण जी माहिती आहे तर ती स्पेलिंग व्यवस्थित आहेत का आपल्या नावाचे पॅरेंट्स म्हणून, तर हे चेक करणं आपलं काम आहे सध्या. नसतील तर ते आतापासून अपडेट करून घ्या, कारण आपल्याला वेळ आहे. 3 मेला आपली एक्झाम आहे. मी व्हिडिओ थोडा लवकर बनवतोय, ठीक आहे. आता यानंतर पुढचं थोडक्यात संपवण्याचा प्रयत्न करतो मी व्हिडिओ, कारण लेंथ जास्त होणार आहे, पण तरी पण थोडक्यात संपवतो. बघा, ज्यावेळेस आपण ऍडमिशन साठी जातो तर आपल्याला जर का काही स्कॉलरशिप क्लेम करायची किंवा मग आपल्याला आपल्या कॅटेगरीचा फायदा घ्यायचा, तर आपल्याला इन्कम सर्टिफिकेट देणं आवश्यक असतं. तर लक्षात घ्या, इन्कम सर्टिफिकेट हे तहसीलदारांचंच घ्यायचं. तुम्ही जर तलाठ्याचं इन्कम सर्टिफिकेट घेत असाल तर ते चालत नाही. आपल्याला तहसीलदारांचं इन्कम सर्टिफिकेट लागतं आणि ते सुद्धा 2 प्रकारचे इन्कम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. स्क्रीनवर मी पहिलं ठेवलेलं आहे 1 वर्षाचं. तर यामध्ये तुम्हाला तुमची जी व्हॅलिडिटी आहे इन्कमची तर ती चेक करायची. म्हणजे 31 मार्च कितीपर्यंत ते व्हॅलिड आहे, 2024 पर्यंत व्हॅलिड होतं का 25 पर्यंत होतं. जर ते 2025 पर्यंत व्हॅलिड असेल तर त्याची व्हॅलिडिटी संपलेली आहे, तर ते रिन्यू करावं लागणार आहे. आता हे 1 वर्षाचं आहे आणि यामध्ये आपल्याला फायदा काय होईल की फीज मध्ये कन्सेशन मिळेल, स्कॉलरशिप भेटेल आपल्याला आणि कॅटेगरीमध्ये आपल्याला बेनिफिट मिळेल. आणि जर इन्कम सर्टिफिकेट नसेल तर आपल्याला फुल फीज द्यायचं काम पडू शकतं. आणि इन्कम सर्टिफिकेटचा जो दुसरा टाईप आहे तर तो परत इकडे 3 वर्षाचा घेतलेला आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला हे दोन्ही सुद्धा इन्कम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, ठीक आहे. आता आपण पुढचं एकदा एक नवीन डॉक्युमेंट्स पाहू, की जे आहे जॉईंट अंडरटेकिंग. आता हे तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं असेल कदाचित की ह्या अशा गोष्टी पण असतात, पण तुम्हाला हे माहिती होतं का, मी दिलेली माहिती तुम्हाला लक्षात येत आहे का, नक्की एकदा यस किंवा नो रिप्लाय करा. म्हणजे काय होतं की पुढचा व्हिडिओ बनवताना परत एक वेगळा उत्साह घेऊन मी तुमच्या समोर येऊ शकतो. आता बघा, आपल्याला अंडरटेकिंग मध्ये काय द्यायचंय, जॉईंट अंडरटेकिंग मध्ये हे एक लिगल डॉक्युमेंट्स असतं. कोणतंही अंडरटेकिंग ज्यावेळेस आपण देतो तर ते लिगल डॉक्युमेंट्स असतं. एक तर ते बॉन्ड पेपरवर आपल्याला ॲफिडेव्हिट करून द्यावं लागतं. तर हा विषय लक्षात घ्या. आता इथं काय दिलेलं आहे पहा, जॉईंट अंडरटेकिंग फॉर ऑल न्यूली ऍडमिटेड स्टुडंट. इथं नेम ऑफ द स्टुडंट आहे आणि हे सगळं रॅगिंग, अँटी रॅगिंगचा वगैरे सगळा प्रकार तुम्हाला यामध्ये दिसतोय. इकडं तुम्हाला स्टुडंटची सिग्नेचर आहे, पॅरेंटची सिग्नेचर आहे, त्यांचं नेम पण आहे आणि हे जीएमसी नागपूरचं आहे. आता हे आतापासून तयार करून ठेवायचं का सर, हा पण प्रश्न मनामध्ये येतो. तर आतापासून बनवू नका, पण हे फॉर्मॅट माहिती करून घ्या. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला एखादं कॉलेज मिळेल तर त्यावेळेस आपल्या त्या कॉलेजच्या फॉर्मॅटवर हे सगळ्या गोष्टी करायच्या. फॉर्मॅट बदलत नसतो, फक्त कॉलेजचं नाव बदलतं खाली, फॉर्मॅट तोच राहतो. पण या सगळ्या गोष्टी आतापासून माहिती असल्या डोक्याला ताण राहणार नाही. दुसरा विषय काहीच नाही. नवीन असाल सबस्क्राईब करा. जिजाऊ अकॅडमी पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर पेड काउन्सिलिंग असा मेसेज करा. कोणत्याच डॉक्युमेंट्सची कुठलीच अडचण आम्ही तुम्हाला येऊ देत नाही. आता बघा, हे यामध्ये हे एक लिगल डॉक्युमेंट्स आहे. पॅरेंट्स आणि स्टुडंट हे सगळं डिक्लेअर करतात. ह्या गोष्टी आपण पाहिल्या. आता हे पुढचं आहे पुन्हा एक, की ज्यामध्ये आपल्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरचंच आहे आणि हे सगळी माहिती दिलेली दिसते. पण त्या अगोदर एक परत मी तुम्हाला पीडीएफ दाखवलं होतं सुरुवातीला हे वालं, तर हे नेमकं काय होतं ते लक्षात घ्या.
हा आहे सर्व्हिस बॉन्ड. तर आता सर्व्हिस बॉन्ड ज्यावेळेस आपण या ठिकाणी देतो, तर त्यावेळेस हा बॉन्ड ज्यावेळेस कॉलेजवाले घेतात, तर कॉलेज नेमकं आपल्याला कोणतं मिळतं, तर त्यानुसार हे सगळं तुम्हाला टाईप करून द्यावं लागतं. आणि यावर खाली तुम्ही जर का पाहिलं, तर इथं स्टुडंटची सिग्नेचर, डेट, इकडं फोटो, पॅरेंट्स आणि इकडं विटनेस सुद्धा आहे. हे बघा इथं विटनेसचं पण आहे. आणि विटनेस 2 विटनेस आहे, विटनेस 1 आणि विटनेस 2. आणि हे नोटरी करावं लागतं सगळं. हे बघा इथं नोटरी पण दिलेलं आहे. तर त्यामुळे नोटराईज असायला पाहिजे हे सगळ्या गोष्टी. पण आता हे फॉर्मॅट माहिती करून घ्या, कारण आपल्याला आपल्या पोरीची ऍडमिशन मार्गी लावायची यावर्षी. आपण परत आपल्या डॉक्युमेंट्सवर येऊया. व्हिडिओ खरंच कामाचा आहे का? तर नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. म्हणजे कसं आहे की पुढच्या वेळेस अजून एक वेगळा व्हिडिओ अशाच पद्धतीनं आपल्याला तयार करता येऊ शकतो. ठीक आहे. आता आपण येऊया परत आपल्या हां, हे हे आपण आपलं सुरू होतंय डॉक्युमेंट्स. फॉर्म नंबर बी. आता फॉर्म नंबर बी मध्ये सगळी जी आपली प्रोफाईल आहे, तर ती सगळी दिलेली आहे, की नेमकं कोणत्या ठिकाणी तुम्ही एच-एस-सी पास झालेला आहे, कोणतं तुमचा ॲड्रेस पर्मनंट आहे, कोणता प्रेझेंट आहे, मदर चं नेम काय आहे, तर या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे फॉर्मवर. पुढचं डॉक्युमेंट्स बघा. तर हे डिफेन्ससाठी आपले जे डिफेन्सवाले बांधव आहे, आर्मीमध्ये वाले, तर त्यांच्यासाठी आहे. तुम्ही जर D1 मध्ये असाल तर तुम्हाला काय द्यायचं, D2 मध्ये असाल तर काय आणि D3 मध्ये असाल तर काय. आणि जर तुम्हाला डिफेन्सचा फायदा घ्यायचा असेल कोटाचा, तर हे असणं गरजेचं आहे. पुढचं यामध्ये परत अंडरटेकिंग आलं, तर हे अंडरटेकिंगचे जे रूल्स आहेत, तर ते लक्षात घ्या, की कॉलेजचे सगळे रूल्स जे आहेत, तर ते आम्ही फॉलो करणार आहे. हे बघा, सगळे रूल्स फॉलो करणार आहे. तर यासाठी पॅरेंट्सना अंडरटेकिंग द्यायचं, की स्टुडंट काही असं वेगळं त्या ठिकाणी काम करणार नाही, सगळे रूल्स तो फॉलो करेल. तर हे सगळं अँटी रँकिंग वगैरे हे सगळं यामध्ये इन्क्लूड होऊन जातं. आता पुढचा जर आपण टाईप पाहिला, तर हे येतं डिक्लेरेशन पुन्हा. तर हे कशाचं, की माझा मुलगा किंवा मुलगी अटेंडन्स मध्ये कुठं कमी पडणार नाही. आम्ही फीज तुमची बुडवणार नाही, वेळेवर पे करू, त्याला उशीर करणार नाही. त्यानंतर कॅम्पसमध्ये ज्या पण ऍक्टिव्हिटीज असतील आमच्या, तर ते कॉलेजचे जे रूल्स असतील, तर त्यानुसार आमच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी आपला मुलगा मुलगी करेन. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर त्या अगोदर पॅरेंट्सला सगळं त्या ठिकाणी बांधून घेतलं जातं. तर हे इथं इथं दिलेलं आहे पहा, हे सिग्नेचर ऑफ स्टुडंट, डेट, हे सगळं इथं तुम्हाला दिलेलं दिसतं. पुढचं नेक्स्ट आहे हॉस्टेलचं. आता यामध्ये तुम्हाला जर हॉस्टेल अलॉट झालेलं असेल किंवा तुम्ही अप्लाइड केलेलं असेल, तर ही सगळी माहिती कॉलेज तुमच्याकडून भरून घेतं. म्हणजे थोडक्यात काहीच नाही सुटणार, तुम्हाला सगळं व्यवस्थित ते फील करून घेतील. पण आता हे सगळं करत असताना एक आपले डोंगरी भाग असतो, तर त्याचं डॉक्युमेंट्स असतं. डोमासाईल सर्टिफिकेट असतं पॅरेंट्सचं. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजे थोडक्यात हिली एरियाचं सर्टिफिकेट असतं पॅरेंट्सचं, स्टुडंटचं. तर या सगळ्या गोष्टी हिली एरियासाठी लागतात. तर हे तुम्ही माहिती करून घ्या. त्यानंतर तुम्ही PWD मध्ये येत असाल, तर तुमच्या स्टुडंटचं ते PWDचं सर्टिफिकेट लागतं. पण या पॅरेंट्सच्या ज्या पण गोष्टी आहेत, तर ह्या तयार करून ठेवा. याला हलगर्जीपणा करू नका. नवीन असाल सबस्क्राईब करा. थांबूया. ओके, बाय.